आज मी आपल्या सर्वांसोबत या रताळ्याच्या पुऱ्या आणि पहिल्यांदाच बनवला असा हा खिचडी भात. पाणी जास्त होऊन जास्त शिजलाय की कमी पडून कमी शिजलाय काही समजत नाही. परफेक्ट आलाय की नाही माहीत नाही. खिचडी भात पहिल्यांदाच बनवायला ट्राय केली होती, पण चव जबरदस्त झाली आहे. तर सुरुवात करूया आपण रताळ्यांच्या पुऱ्यापासून. सुरुवातीला मी काय करते, कुकर घेतलाय. रताळ्याला माती खूप जास्त लागली होती, तर खळाखळा स्वच्छ पाण्याने धुतले 3-4 वेळेस आणि बाजूला जिकडे जिकडे चिखल लागलेले तिकडे कट करून असं रताळे मी उकळायला टाकते 1 ग्लास पाणी टाकून. आता इथे मी गॅसवरती शिट्ट्या व्हायला ठेवल्यात. 4 ते 5 शिट्ट्या झाले की बंद करायचं. तर झालं असं की स्वयंपाक बनवायला घेतला आणि लाईट गेली आणि मग मी इकडे कॅन्डल लाईट कुकिंग करायला घेतलं. रताळे शिजतात तोपर्यंत मी ते खिचडी भाताची तयारी करते. त्यासाठी मी इथे घेतली आहे 1 छोटी वाटी मूग डाळ आणि 1 वाटीभर तांदूळ. आता यामध्ये मी मसूर डाळ पण टाकते थोडीशी आणि 4 पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेतलं. नंतर कुकर गरम करायला ठेवला आणि मग त्यामध्ये नंतर 2 चमचे तेल टाकून घ्यायचे. त्या अगोदर मी इथे काही मसाल्यांची तयारी केली होती, जसं की कढीपत्ता, हिरवी मिरची धुवून कट केली, कांदा, टोमॅटो वगैरे. आणि काही दिवसापूर्वी मी अद्रक आणि लसणाची मस्त अशी डबा भरून पेस्ट बनवून ठेवले फ्रीझरमध्ये. ओके, तर इथे मी आता 2 चमचे तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि मग बारीक कट केलेला कांदा, हिरवी मिरची आणि 2 अशा मोठ्या जाड्या ज्या लाल मिरच्या असतात त्या टाकल्या आणि हा एकदम ताजा असा कढीपत्ता. भाजीवाल्याने ॲक्च्युली मला हा कढीपत्ता कॉम्प्लिमेंटरी दिला आणि खूप छान सुगंध पण येत होता, एकदम ताजा ताजा फ्रेश. तर टाकला. आता ही अद्रक लसणाची पेस्ट माझी फेवरेट. आता ही संपल्यावर मी परत बनवून ठेवणार आहे. काम खूप इझी जातो. अद्रक आणि लसूण वेगळं वाटण करत बसण्याची आवश्यकता नाही किंवा चेचायची आवश्यकता नाही. ओके, तर नंतर मी ते अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनाजिरा पावडर टाकून मस्त सॉटे केलं. यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि एक साईडला मी 2 ग्लास पाणी पण गरम करायला ठेवलं. ॲक्च्युली 3 ग्लास गरम करायला ठेवलं. तांदूळ आणि डाळ मिक्स केलेली जी धुतलेलं ते आता यामध्ये टाकलं. आता जे पाणी गरम केलं होतं ते पाणी पूर्ण यामध्ये टाकले. मला आहे ना एकदम रेस्ट्रो स्टाईल परफेक्ट खिचडी भात बनवायचा होता. मी तशी तयारी केली होती आणि तसंच मी ट्राय करत होती बनवायला, पण ते काय मला जमलं नाही. लास्टला तुम्हाला कळेलच. कुकरला झाकण लावून ठेवलं शिट्ट्या व्हायला. तोपर्यंत इथे मी खिचडी भात शिजतोय. तर रताळ्याच्या पुऱ्या ज्या बनवायच्या आहेत त्याची तयारी करते. गूळ घेते थोडासा कट करून. आता हे कापलेलं गूळ एका वाटीमध्ये टाकून एक ठिकाणी मी अर्धा ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आणि त्यामध्ये गूळ वितळवून घ्यायचा. सुरुवातीला मी कुकरमध्ये रताळे उकडायला ठेवले होते. ते रताळे मी चांगले सोलून घेतले, म्हणजे साल काढून घेतली आणि आता स्मॅशरच्या साहाय्याने एकदम चांगलं स्मॅश करायचं आहे. अजिबात आत मोठ्या गाठी राहायला नाही पाहिजेत. याप्रमाणे आता अंदाजे 1.5 वाटी इतकं मी गव्हाचं पीठ यामध्ये टाकते. थोडीशी वेलची पूड आणि थोडंसं चवीनुसार मीठ यामध्ये टाकून चांगलं हे पीठ मळून घ्यायचं. लक्षात असू द्या, जर तुम्ही हे बनवत असाल तर पीठ जेव्हा आपण यात मिक्स करतो पहिला हे रताळ्यासोबत मिक्स करून घ्यायचं. तेव्हा आपल्याला पाणी किती टाकायचं त्याचा अंदाज येतो आणि आपल्याला पाणी न टाकता जे गूळ वितळायला ठेवले ते यामध्ये थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे.
तर घट्ट असं पीठ मळून बाजूला ठेवले. त्यानंतर मी आता हे आमरस काढून घेते एका टोपामध्ये. आमरस बनवून घेतलं, त्याचा व्हिडिओ मी शूट नाही केला कारण आपल्यापैकी 99.9% लोकांना ऑब्व्हियसली आमरस कसं बनवायचं हे माहीत असणारच. प्रत्येकांच्या वेगवेगळ्या पद्धती पण असतात. तर मी नेहमीप्रमाणे मिक्सरलाच हे बारीक करून घेते. तर असा माझा आमरस रेडी आहे. जास्त करून मी साखर नाही टाकली. हे प्रॉपर एकदम रत्नागिरी देवगड हापूस आणि खूप गोड आणि चवीला पण छान असा आंबा होता. तर थोडंसं चिमटभर मीठ आणि थोड़ी वेलची पाउडर टाकून झाकण लावून ठेवून दिले. अब हम क्या करेंगे, अब गैस पे चढ़ाएंगे और एक कढ़ाई जिसमें हमें तलना है रताळ्याची पुऱ्या. त्यासाठीच मी ते कढई गरम करायला ठेवली. त्यातलं पाणी पूर्ण जिरेपर्यंत. त्यामध्ये मग तेल टाकलं जेवढ्या पुऱ्या तळायच्या आहेत त्यानुसार. आणि आता चला मस्त गोळे करूया गोल गोल आणि त्याच्या पुऱ्या लाटून घेऊयात. इथं मी काय केलंय ना, ह्या पुऱ्या डायरेक्ट अशा तळण्यापेक्षा ह्याला गोल कोणत्या पण साह्याने असा गोल आकार देऊन तळून घेतलं ना, छान फुलतात पण आणि छान पण दिसतात. कारण यामध्ये रताळं घातल्यामुळे ते कसं बाजूचे काठ तुटतात, म्हणून मी याचा वापर केला. अब हम इसे तेल में फ्राय करेंगे अच्छे से. मीडियम टू हाई फ्लेमवरती आपल्याला ह्या पुऱ्या भाजून घ्यायच्यात, तळून घ्यायच्यात सॉरी. व्हिडिओमध्ये सगळ्याच पुऱ्या लाटून तळलेल्या नाही दाखवल्या, 1-2च दाखवल्यात. तर याप्रमाणे आपल्याला सगळ्या पुऱ्या बनवायच्यात. आणि मी खरं सांगते, अजिबात कुठलीच खोटी मी स्तुती नाही करत, पण ह्या पुऱ्या खरंच जबरदस्त लागतात चवीला. आणि जर तुम्हाला जास्त तेलकट नसेल आवडत, आपल्या नेहमी पुऱ्या जशा होतात तसाच त्याप्रमाणेच तेल यामध्ये पकडलं जातं. बाकी तर आपल्याला जर ह्या पुऱ्या न बनवता चपाती बनवायचं असेल तसंही बनवून खाऊ शकतो आमरस सोबत. किंवा गोड आहे ना, कारण आपण यात गुळाचं पाणी टाकलं आहे. खिचडी भात खायला चव झालता, पण मला जसा रेस्टो स्टाईल पाहिजे होता तसा नाही झाला. प्लीज ज्यांना कुणाला याबद्दल काही माहिती असेल तर मला सजेस्ट करा की कसं बनवायला पाहिजे जेणेकरून एकदम परफेक्ट बनेल. तर मंडळी, मस्त गरम गरम जेवण बनलं आहे माझं. असं जेवण रेडी आहे. रताळ्याच्या पुऱ्या, आमरस, अजून काय बनवले मी, खिचडी भात एवढंच बनवले. आणि सकाळी सँडविच बनवलेली ना, त्या बटाट्याची चटणी राहिली होती. तर तिथे कोपऱ्यात दिसती ना वाटी, त्यामध्ये चटणी आहे बटाट्याची. तर आपण सर्वजण जेवण करायला या. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक लाईक आणि कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि यार सबस्क्राईब पण करा चॅनलला. हे तर फ्रीमध्येच असतो, अजिबात काय पैसे विसे लागत नाहीत. आपण भेटूयात परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.